श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 15व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. आम्ही पाहिलं की कशा प्रकारे पॉल कुठल्याच गोष्टीसाठी स्वतःकडे श्रेय घेत नाही. तो म्हणतो की जे काही माझ्या हातून झालेलं आहे ते फक्त परमेश्वराच्या कृपेने झालेलं आहे. कार्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाचे कार्य जे दुसऱ्या कोणी केले आहे त्याचे श्रेय तो स्वतःकडे घेत नाही. विशेष करून परराष्ट्रीयांमध्ये जे कार्य झाले त्यासाठी तो स्वतःला श्रेय देत नाही. अर्थातच पेंटिकॉस्टच्या दिवशी जे काही पूर्ण झाले त्याचे श्रेय तो स्वतःकडे घेऊ शकला नाही. जी सेवेची सुरुवात होती त्या परिणामस्वरूप परराष्ट्रीयांपर्यंत शुभवर्तमान पोहोचू शकले. पहिल्या परराष्ट्रीय व्यक्तीला शुभवर्तमान सांगण्याचे श्रेय पॉल स्वतःकडे घेऊ शकला नाही. शिमोन पेत्र होता ज्याने कर्नेलला शुभवर्तमान सांगितले आणि ह्याकरिता पॉल स्वतःकडे श्रेय घेत नाही. पॉल फक्त अशाच गोष्टींविषयी बोलणार ज्या ख्रिस्ताने त्याच्याद्वारे पूर्ण केल्यात, ज्यासाठी त्याने परिश्रम केले. परराष्ट्रीयांचा प्रेषित होण्याच्या नात्याने त्याची फार वैशिष्ट्यपूर्ण सेवा होती. चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साह्याने पहिल्या मंडळीतील प्रेषित मंडळींना श्रेय मिळाले आणि मंडळीची स्थापना योग्य प्रकारे व्हावी ह्यासाठी प्रेषितांना अशा प्रकारचे सहाय्य देवाने पुरवले होते. आणि तोपर्यंत नवा करार लिहिण्यात आलेला नव्हता हे लक्षात घ्या. पॉल इफिसेतील विश्वासू मंडळीला इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनात म्हणतो, प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. पॉल असे म्हणत नाही की प्रेषित हेच पाय आहेत. त्या ठिकाणी प्रेषित पाया नाही, परंतु स्वतः प्रभू येशू आहे. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 11वं वचन, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. तरीही प्रेषितच आहे श्रोत्यांनो ज्यांनी येशू ख्रिस्ताचा पाया घातला. हेच पॉल ह्या ठिकाणी सांगत आहे. पॉल असे म्हणतो, येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान इल्लुरिकमापर्यंत त्याच्याद्वारे पोहोचले. इल्लुरिकमा रोमन बादशहाच्या अधिकारातील इटलीच्या बाजूचा मुलूक होता. तो पुढे ॲड्रिॲटिक समुद्रापर्यंत आणि डॅन्युबे नदीपर्यंत पसरलेला आहे. आपण पहा, पौलाने आतापर्यंत येरुशलेमपासून ते रोमच्या प्रांतापर्यंत सुवार्ता सांगितली. तो पूर्णपणे रोममध्ये पोहोचला नाही. आमच्याजवळ त्याच्या ह्या भागातील प्रवासाची माहिती नाही. ह्यात काही शंका नाही श्रोत्यांनो की तो ह्या प्रांतातील बऱ्याच ठिकाणी गेला ज्याची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. असेही काही लोक आहेत की जे असे म्हणतात पॉल स्पेनला गेला होता. मला असा विश्वास आहे आणि ह्या पत्राच्याद्वारे असे प्रकट होते की पॉल स्पेनला गेला होता. मला असं वाटतं की पॉल ग्रेट ब्रिटनला सुद्धा गेला असावा, कारण त्याने रोमन बादशहाच्या साम्राज्यात असणाऱ्या सर्वच प्रांतांना भेटी दिलेल्या होत्या. त्या संबंधाने आपण पाहणार आहोत. 15वा अध्याय 20 आणि 21 वचने पहा काय सांगतात. रोमकरास पत्र 15वा अध्याय 20 आणि 21 वचने. आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. कदाचित माझ्या भाषांतरामुळे ही वचने अधिक स्पष्ट होतील. माझी अशी महत्वाकांक्षा होती की सुवार्ता सांगावी ज्या लोकांना ख्रिस्ताचे नाव माहीत आहे अशा लोकांना नाही, तर मी दुसऱ्याच्या पायावर बांधू नये, परंतु असे लिहिण्याप्रमाणे त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितले नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. हा पौलाबरोबर मान मिळविण्याचा मुद्दा आहे. कोणत्याही प्रकारची स्पर्धा करण्याचा हेतू नाही की ज्या लोकांना शुभवर्तमान माहीत नाही अशा लोकांना शुभवर्तमान सांगितले पाहिजे. पौलाची सेवा विशेष प्रकारची सेवा होती. पॉल कधीही अशा ठिकाणी गेलेला नाही की ज्या ठिकाणी आधीच मंडळीची स्थापना झाली होती किंवा ज्या ठिकाणी इतर कोणी प्रेषित सुवार्ता सांगण्यासाठी गेला होता. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की पॉल खरोखर एक प्रामाणिक देवाचा सेवक होता, जो नवीन करारातील सुवार्तिक शब्दाचा खरा अर्थ आहे. पौलाने कोणत्याही समितीची स्थापना केली नव्हती की त्याच्या आधी जाऊन एखाद्या ठिकाणी कामाची सुरुवात त्यांनी करावी. जेव्हा पॉल नगरात जात असे तेव्हा त्याचे स्वागत करण्यात येत नसे. महापौर येऊन त्याचे स्वागत करीत नव्हते किंवा त्याला भेटायला येत नव्हते.
जर कोणी त्याला भेटत असत तर ते फक्त स्थानिक बंदोबस्तासाठी ठेवलेले अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, जे बहुतेक वेळेस त्याला अटक करून तुरुंगात ठेवीत असत. प्रेषितांनी पाया घातलेला आहे, तरी हे विश्वासणाऱ्यांचे काम आहे की त्यांनी फार सावधगिरीने प्रेषितांना ओळखावे. ते कोणते आहेत आणि ते कोणाचे आहेत, ते कोणाविषयी बोलतात आणि कोणाचे बोलणे ऐकत आहेत. ते प्रेषितांना देण्यात आलेले सर्व अधिकार दान पौलाजवळ होते. श्रोत्यांनो, पॉल आणि बर्नबा ह्यांच्याबद्दल असे म्हटलेले आहे, प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय आणि 3 वचनात, ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिले, म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुते कृत्ये होऊ दिली. श्रोत्यांनो, ही प्रेषितांची आणि सुरुवातीच्या सुवार्तिकांची चिन्हे होती. ते हातामध्ये नवा करार घेऊन शुभवर्तमान सांगायला जात नव्हते, कारण त्या काळापर्यंत नवा करार लिहिण्यात आलेला नव्हता. ते फक्त चिन्हे आणि अद्भुत कृत्ये करीत असत आणि त्याद्वारेच ते परमेश्वराची सुवार्ता इतरांना सांगत असत. अर्थातच अशा प्रकारची चिन्हे आणि अद्भुते फार काळपर्यंत ओळखण्याची खूण राहिली नाही. प्रेषित योहान आपल्या आयुष्याच्या शेवटच्या समयी योहानाचे दुसरे पत्र 10व्या वचनात लिहितो, हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेम कुशल विचारू नका. तरी सुद्धा श्रोत्यानो, अचूक धार्मिक सिद्धांत परमेश्वराच्या लोकांना ओळखण्याची खूण आहे. चिन्हे आणि अद्भुत कृत्ये ह्यावरून आज आपण सुवार्तिकांना ओळखू शकत नाही, परंतु अचूक धर्म सिद्धांताद्वारे ते ओळखले जातात. असे लिहिताना मनाला दुःखाची भावना जाणवते. जर आपण कधी माझ्या टेबलजवळ आलात तर आपल्याला अनेक पत्रे त्या ठिकाणी दिसतील. चुकीचे शिक्षण, शिक्षणातील ढोंगीपणा आणि चुकीची तत्वे हीच त्या पत्राद्वारे पाहायला मिळतात. आज जरी पवित्र आत्म्याचे कार्य आपल्याला पाहायला मिळते, त्याचप्रमाणे सैतानाचेही कार्य पाहायला मिळते. सैतान हा फारच कार्यक्षम आहे. पुष्कळसे लोक हे चुकीच्या शिक्षणात सापडलेले आहेत. पॉल ह्या गोष्टीवर जोर देताना की देवाचे राज्य खाण्यात आणि पिण्यात नाही, फार सावधगिरी बाळगत होता. तसेच देवाचे राज्य चिन्हे आणि अद्भुत कृत्ये ह्यामध्ये सुद्धा नाही. देवाचे राज्य हे अशा प्रकारच्या बाह्य गोष्टीत नाही. श्रोत्यानो, देवाचे राज्य फक्त धार्मिकतेत आहे. मी अनेक समूहांबद्दल ऐकलेले आहे. ते फक्त संभोगाच्या गोष्टींवर चर्चा करीत असतात. ते देवाकरिता अजिबात जगत नाहीत. तरी सुद्धा आपण काहीतरी अद्भुत चिन्हे करीतो ह्याबद्दल ते सांगत राहतात. त्याचप्रमाणे जिव्हेच्या बोलण्यासंबंधाने किंवा अन्य भाषा बोलण्याच्या संदर्भात सांगत असतात. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जिव्हा स्वच्छ असण्याची अधिक गरज आहे. जर प्रभू खरोखर तुमच्या जीवनात आलेला आहे तर प्रथम तो तुम्हाला स्वच्छ करेल. स्वच्छ जिव्हा आणि आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे देवाचे वचन अचूकपणे घोषित करणे ह्याची आज अनेक लोकांना आवश्यकता आहे. पॉल तर अशा ठिकाणी जात होता ज्या ठिकाणी आधी कोणीही शुभवर्तमान सांगितलेले नव्हते, ज्या ठिकाणी कोणी पोहोचले नव्हते. पॉल एक खरा सुवार्तिक होता, खरा देवाचा सेवक होता. पॉल स्वतः ज्या अर्थी असे सांगतो की ज्या ठिकाणी प्रथम सुवार्ता सांगण्यात आली त्या ठिकाणी तो गेला नाही. तर रोम येथील मंडळीचा संस्थापक कोण, त्याचे स्पष्टीकरण पॉल स्वतःच देत आहे आपल्या प्रस्तावनेत आणि ह्या मुद्द्याच्याद्वारे की पौलाने स्वतः रोम येथील मंडळीचा पाया घातलेला आहे. रोमकरास पत्रे ह्याच्या 16व्या अध्यायात रोम येथील काही लोकांशी आमची ओळख होईल, ज्यांना पॉल ओळखत होता. तपशिलावरून असे सिद्ध होते की पौलानेच त्यांना प्रभूकडे आणले होते. त्याने ह्या लोकांना रोमच्या बाहेर सुवार्ता सांगितली होती आणि आता त्यांच्यापैकी पुष्कळ जण रोमी साम्राज्यात राहावयास आले होते. तेथे ते एकत्र भेटले आणि त्यांना प्रभू येशूचे लोक म्हणून ओळखल्या जाऊ लागले. मला खात्री आहे की त्यांनी अवश्य आपल्या प्रेमळ देवाच्या सेवकाविषयी गोष्टी केल्या असतील. पौलाने रोममध्ये प्रत्यक्ष जाऊन मंडळीची स्थापना केली नाही, परंतु ज्या लोकांना त्याने सुवार्ता सांगितली होती त्या लोकांनी तिथे जाऊन मंडळीची स्थापना केली. त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकले नाही ते समजतील. हे जणू काय पौलाच्या जीवनाचे एका सेवकाच्या रूपात ब्रीदवाक्य होते. श्रोत्यानो, ह्याचा संदर्भ यशायाचे पुस्तक 52 अध्याय आणि 15व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतो. यशया 52, 15वे वचन, त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रास दसकावयास लावील, राजे
त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील, कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील, त्याच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील. पौलाला जे आध्यात्मिक दृष्टीने आंधळे आहेत त्यांना सुवार्ता सांगण्याची फार उत्सुकता होती. पौलाने सुवार्ता सांगितल्यानंतर काही बंधू असे म्हणतील, मला सर्व समजले आहे, आता मी ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. माझ्या प्रिय श्रोत्यानो, ख्रिस्ताला सादर करणे आणि लोकांनी त्याच्याकडे वळणे हे फार रोमांचकारी आहे. 22 वचन पहा काय सांगतं. ह्यामुळे मला तुम्हाकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला. जेव्हा पौल असे म्हणतो की अनेक वेळा अडथळा झाला, त्यावेळेस एक गोष्ट आपण समजून घ्या की त्याला फारच अडथळे आलेत. त्याच्या मार्गातील पुष्कळसे मार्ग अडविण्यात आले होते. 23 आणि 24 वचने, परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही आणि मला पुष्कळ वर्षे तुम्हाकडे येण्याची उत्कंठा आहे. म्हणून मी स्पेन देशाला जाईन, तेव्हा तुम्हाकडे येईन, कारण तिकडे जाताना मी तुम्हाला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोलवण कराल, अशी मी आशा धरतो. श्रोत्यानो, पौल हे स्पष्टपणे सांगत आहे की त्याला सुवार्ता त्या पलीकडील देशात सुद्धा सांगायची आहे आणि तो रोमला येतो. परंतु आता तो काहीतरी असाधारण विचित्र असे सांगत आहे. परंतु आता मला ह्या प्रांतात ठिकाण राहिले नाही. ह्याच्याद्वारे पौलाला नक्की काय म्हणायचे आहे हा प्रश्न आहे. रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ज्या भागात पौल होता तेथे सुवार्ता सांगायला संधी मिळणार नाही असे त्याला सांगायचे होते काय? त्याच्यासाठी दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला होता काय? प्रत्येकाचे तारण झालेले होते काय? तेथील प्रत्येक कानाकोपऱ्यात शुभवर्तमान सांगण्यात आले होते काय? हे सर्व प्रश्न आमच्या मनामध्ये उठतात आणि ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर नाही असे आहे. श्रोत्यानो, पौल आणि इतर लोकांची साक्ष विश्वसनीय होती आणि शुभवर्तमानाची घोषणा तेथील सर्व प्रांतात करण्यात आलेली होती. डॉक्टर लूक असे सांगतात, यहुदी आणि परराष्ट्रीय ह्यांच्यातील प्रत्येकाने शुभवर्तमान ऐकलेले होते. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने ख्रिस्ताचा स्वीकार केला होता, तरीही प्रत्येकाने शुभवर्तमान ऐकले होते. आता पौल स्वतःचे लक्ष दुसऱ्या देशात जाण्याकडे लावत आहे. पौल म्हणतो, मी स्पेनला जेव्हा जाईन तेव्हा मी तुमच्याकडे येईन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर रोम त्याच्या मुक्कामाचे स्थान नव्हते. रोमला जाण्याचा पौलाचा उद्देश नव्हता, तर त्याला स्पेनला जायचे होते, कारण तो रोमन साम्राज्याच्या एका टोकापासून आलेला होता आणि त्याला रोमन साम्राज्याच्या दुसऱ्या टोकाकडे जायचे होते. पौल म्हणतो, कारण तिकडे जाताना मी तुम्हाला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोलवण कराल, अशी मी आशा धरतो. ह्यावरून श्रोत्यानो, आपल्याला हेच पाहावयास मिळते की रोम हे त्याच्या प्रवासातील एक ठिकाण होते. हे शेवटचे ठिकाण नव्हते, तर पौलाला रोमन साम्राज्यातील दुसऱ्या टोकाकडे जायचे होते. प्रश्न असा आहे, पौल स्पेनला गेला होता काय? जर तो गेला होता तर आपल्याकडे त्याचा तपशील नाही आणि त्याच्या प्रवासाची आपल्याकडे काहीच माहिती नाही. जर 19व्या वचनात त्याने उल्लेख केला नसता तर आम्हाला तो इल्लुरिकम येथे गेला होता ह्याचा तपशील मिळाला नसता आणि रोम साम्राज्यातील इतर भागातही तो गेला होता. माझ्या ह्या विधानाला कारण आहे त्याचे हे वाक्य. आयुष्यातील शेवटच्या काळात आल्यावर त्याने तिमथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनात लिहिले, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखीला आहे. पौल म्हणतो, मी धाव संपविली आहे. तो असे म्हणत नाही की मी स्पेनला गेलो नाही, कारण स्पेन हे त्याच्या प्रवासाच्या मार्गातील एक ठिकाण होते. पौल स्पेनला जाऊ इच्छित होता, त्याचप्रमाणे येरुशलेमला सुद्धा जाण्याची त्याची इच्छा होती. 25 आणि 26 वचने पहा काय सांगतात. 15 अध्याय 25 आणि 26 वचन. सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करीत करीत येरुशलेमेस जातो, कारण येरुशलेमेतील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य करणे मासेदोनिया व अखाया येथील लोकांना बरे वाटले होते. श्रोत्यानो, पौलाला येरुशलेमेत जायचे होते आणि तेथील गरीब संतांना भेटी अर्पण करायच्या होत्या. त्याला त्या आपल्या हातांनी द्यायच्या होत्या. ह्याचे कारण असे होते की त्याने आपल्या हातांनी येरुशलेम येथील मंडळीचे जीवन उद्ध्वस्त केले होते. येरुशलेममधील विश्वासणाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पौलाला हे आपल्या प्रेषितीय अंतकरणात असे वाटत होते
की त्यांच्याकरिता आणलेल्या भेटी स्वतःच्या हातांनी त्यांना द्याव्या. काही रक्कम त्याने जमा केली होती. श्रोत्यानो, ग्रीक भाषेमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो आहे कोयनोनिया. ह्याचा अर्थ असा आहे संगत. हा शब्द प्रत्येक विश्वासणारा जे काही देऊ शकतो त्या सर्वांना लागू होतो. अर्थात येशू ख्रिस्त, पवित्र वचन, देवाचे वचन, प्रार्थना, प्रभुभोज आणि भौतिक वस्तू जेव्हा ख्रिस्ती लोक देतात तेव्हा ते देवासोबत, ख्रिस्तासोबत आणि एकमेकांसोबत संगती करतात, सहभागिता करीतात. एखाद्याच्या पाठीवर थाप मारणे सहभागिता नाही. विश्वासणाऱ्यांसाठी संगत ह्याचा अर्थ ख्रिस्ताच्या गोष्टींची देवाणघेवाण करणे असा आहे. पॉल ह्या ठिकाणी यरूशलेमला जाण्याविषयी सांगत आहे, जेथील विश्वासणाऱ्या लोकांचा त्याने छळ केला होता आणि आता पौलाला त्यांच्याबरोबर सहभागिता करावयाची होती. त्याला स्वतःला तेथील मंडळीतील लोकांना दान द्यायचे होते. प्रेषितांच्या कृत्यामध्ये ह्या ऐतिहासिक घटनांचा तपशील आम्ही वाचतो. प्रेषितांची कृत्ये 24 अध्याय आणि 17 वचन ह्या घटनेविषयी आम्हाला सांगते. मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म कराव्यास व यज्ञार्पणे वाहाव्यास आलो. हे दान पौलाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते आणि आम्ही पाहतो की करिंथकराच्या 2 पत्रात त्याने ह्या संबंधाने लिहिले आहे. खरे पाहिले तर 8 आणि 9 अध्याय ह्यामध्ये ह्याच्या संबंधात गोष्टी सांगितलेल्या आहेत. श्रोत्यानो, पौलाच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतं की तो किती भावनाप्रधान होता. जरी श्रोत्यानो त्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केला होता, तरी जेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आले तेव्हा तो आपल्या त्या वर्तणुकीला विसरला नव्हता. त्याने त्या बाबतीत जाणीव ठेवली आणि आता त्याकरिता तो हे दान त्या मंडळीला देण्याकरिता जाऊ इच्छित आहे. पौलाच्या जीवनात आम्ही पाहतो कशा प्रकारे तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात कार्य करीत होता. कशा प्रकारे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता परिश्रम केले. त्याला खरोखर त्या भटकलेल्या लोकांची कळवळ होती, त्यांच्याकरिता ओझे होते आणि त्याची हीच इच्छा होती की शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत हे शुभवर्तमान त्याने पोहोचवावे. काय अशी कळवळ, असा कळकळा आपल्यामध्ये आहे काय? जे लोक नाश होत आहेत, अंधकारात आहेत, पापामध्ये जीवन जगत आहेत, ज्यांना अजूनही सत्याची ओळख पटलेली नाही, ज्यांच्या जीवनामध्ये अशांती आहे, जे भटकलेले आहेत, त्यांच्याकरिता आपल्या मनात ओझं आहे. त्यांना सुवार्ता सांगण्याकरिता काय आपण उत्सुक आहात? किंवा मी तारल्या गेलो तितकेच पुरे आहे अशी आपली वागणूक आहे आणि आपणाला असं वाटतं की बाकीच्यांशी आम्हाला काय देणं घेणं? श्रोत्यानो, अशी प्रवृत्ती जर आपण ठेवत असाल तर परमेश्वर आज पौलाच्या जीवनाद्वारे आपणाला बरेच काही शिकवत आहे. आम्हाला निस्वार्थ जीवन जगायचं आहे. जे भटकलेले लोक आहेत, अंधकारात आहेत, त्यांना सुवार्ता सांगण्याकरिता आम्हाला छळ सोसावा लागला, संकटातून जावे लागले किंवा भयंकर अशा परिस्थितीतून जरी जावे लागले तरी आम्हाला तयार राहायचे आहे. कारण श्रोत्यानो, एकच जीवन आम्हाला मिळालेले आहे आणि ह्या जीवनात आम्ही जे काही करू तेच आमच्या कामी येणार आहे. जर आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ख्रिस्त आपला तारणार आहे, तर आपले पहिले कर्तव्य आहे की जे लोक अजूनही भटकलेल्या अवस्थेत आहेत, ख्रिस्तापासून दूर आहेत, त्यांना आपण शुभवर्तमान सांगावे. जर अजूनही ख्रिस्त आपला तारणारा नाही, आपण अजूनही देवापासून दूर आहात, पापामध्ये जीवन जगत आहात, तर परमेश्वर आज आपणाला संधी देत आहे. त्याची हीच इच्छा आहे की आपण पापांबद्दल पश्चाताप करावा, त्या सर्व पापांची कबुली द्यावी आणि ख्रिस्ताच्या द्वारे जे तारण त्याने आपणाकरिता ठेवलेले आहे ते प्राप्त करून घ्यावे. आपल्याला काहीही करण्याची गरज नाही, फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवा, आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि निश्चय करा की ते पाप आपण पुन्हा करणार नाही. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन जीवन प्राप्त होते, आमचा नवीन जन्म होतो आणि आमच्या जीवनामध्ये तो परिवर्तन घडवून आणतो. जर आपण पापासाठी स्वतःला आंधळे केलेले आहे तर आजच सावध व्हा, सतर्क व्हा, कारण
ही वेळ कदाचित पुन्हा आपल्या जीवनात येणार नाही. जर आपण भयंकर अशा पापामध्ये जीवन जगत आहात आणि आपल्याला वाटतं की कोणीच पाहत नाही, कोणालाच माहीत नाही, परंतु परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. त्याची दृष्टी तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतःला फसवीत आहात, स्वतःचा नाश करून घेत आहात. म्हणून जेव्हा आज परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तेव्हा पश्चाताप करा आणि पश्चातापी अंतःकरणाने रडून परमेश्वराजवळ क्षमा मागा. ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये प्रवेश द्या आणि त्याला म्हणा की प्रभू, आजपासून तूच माझ्या जीवनाचं नियंत्रण कर. आणि जेव्हा आपणाला तारण प्राप्त होईल, तेव्हा दुसऱ्यांना ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगा. त्यांना त्या भयंकर अशा अग्नीमधून बाहेर काढा, जेणेकरून त्यांचा नाश होऊ नये, परंतु त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.